येस न्यूज मराठीच्या संध्याकाळच्या पहा या शॉर्ट 20 न्यूज. पंढरपुरातील 7 रस्ते करण्यासाठी बजेटमध्ये 4093 कोटींची तरतूद. या बातमीपत्राचे प्रायोजक गणेश रामचंद्र आपटे, मंगळवार पेठ आणि लकी चौक. आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन, रामकुटी 7 रस्ता सोलापूर. गणेश रामचंद्र आपटे. पंढरपूर शहराला जोडणारे एकूण 7 रस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून विकसित करण्यासाठी राज्य शासनाच्या बजेटमध्ये 4093 कोटी रुपयांची तरतूद केली असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पत्रकारांना दिली. पुढील 20 ते 25 वर्षांचं नियोजन करून हे रस्ते केले जाणार असल्यामुळे पंढरपूर शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. याशिवाय पंढरपूर शहरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरात होणारा कॉरिडॉर कोणत्याही प्रकारे थांबला नसून त्याचं काम सुरूच आहे. भूसंपादनासाठी 1800 कोटी रुपये लागणार असून कॉरिडॉर बांधण्यासाठी 1800 कोटी रुपये लागणार आहेत. कॉरिडॉर रिझर्वेशन देखील टाकण्याबाबतचा प्रस्ताव नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठवण्यात आलाय. भूसंपादनाची 30% रक्कम जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे जमा झाल्यानंतर भूसंपादन प्रक्रिया सुरू केली जाईल असंही त्यांनी सांगितलं. 2 पादचारी पूल बांधणं, पंढरपुरातील 17 रस्ते सिमेंटचं करणे, पिराची कुरोली भंडी शेगाव 65 एकर पार्किंग सुविधा उपलब्ध करणं, घाट विकास करणं, नदीवर आणखी एक उड्डाण पूल बांधणं आदी विविध कामांचा तीर्थक्षेत्र विकास आराखड्यामध्ये समावेश असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. सोलापूर शहर आणि जिल्ह्यात 94 गॅस एजन्सीजच्या माध्यमातून दररोज बुकिंग केलं जातं. 20,000 गॅस सिलेंडर तेवढ्या प्रमाणात घरगुती गॅस पुरवठा सुरू. मात्र सध्या भीतीपोटी नागरिकांचे 70,000 बुकिंग पेंडिंग. जिल्हाधिकाऱ्यांनी दिली माहिती. सोलापूर शहर आणि जिल्ह्यात नोंदणीकृत आहेत 2500 व्यावसायिक गॅसधारक. सध्या व्यावसायिक गॅस नोंदणी पूर्णपणे बंद. सोलापूरच्या आयटी पार्कबाबत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद म्हणाले, कृष्णा खोरे विकास नियामक मंडळाच्या बैठकीत पाटबंधारे विभागाची जागा जिल्हाधिकाऱ्यांकडे मोफत वर्ग केली जाईल आणि त्यानंतर ती आमच्याकडून MIDC कडे वर्ग केली जाणार. सोलापूर शहरातील 2 उड्डाणपुलांबाबत राज्याच्या मुख्य सचिवांच्या बैठकीत राज्य शासनाच्या ताब्यातील 37 जागा हस्तांतरित करण्याबाबत दिल्या सूचना. केंद्राच्या जागेसंदर्भात मुख्य सचिव करणार पाठपुरावा. सोलापुरातील विजापूर रोडवरील अमृतनगर आणि कमलनगर परिसरात महानगरपालिकेकडून काढण्यात आली अतिक्रमणं. किमया ग्रुप घेऊन येत आहे जुळे सोलापुरात आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा 168 2 BHK आणि 3 BHK लक्झुरियस फ्लॅट्सचा भव्य प्रकल्प. सोबतच मेडिटेशन आणि योगा हॉल, EV चार्जिंग पॉइंट, फुल्ली इक्विप्ड जिम्नॅशियम, मुलांसाठी लायब्ररी, स्टडी सेंटर, वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन, क्रिकेट टर्फ, मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध. किमया ग्रुपचे किमया स्वप्नसृष्टी हॉटेल सेलिब्रेशन समोर जुळे सोलापूर. संपर्क 77 800 43 800. Sonal Panchal Style Mantra Salon and Academy. The best salon training will lead you to the best career. Skin makeup and prosthetic CDASCO holder trainer. Learn from expert trainers. Professional basic course, professional advanced course. Hair trichology, hair chemical treatments, advanced haircuts, styles. Makeup artistry, personal makeup, certificate and diploma courses. 100% practical and theoretical training. Style Mantra Salon and Academy. 101 Benua Vista, 7 Rasta Station Road, Solapur. Contact 744 788 8222 and 6399 888222. भाजपनं पाळली प्रचंड गुप्तता. बुधवारी होणार सोलापूर ZP अध्यक्ष उपाध्यक्षांची निवड, मात्र नाव गुलदस्त्यात. हिंदू नववर्ष अर्थात गुढीपाडव्याच्या निमित्तानं 19 मार्च रोजी सोलापूर शहरात 5 ठिकाणी काढण्यात येणार हिंदू नववर्ष समितीच्या वतीनं शोभायात्रा. सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांना होम ग्राउंडवर धक्का. माण पंचायत समितीत राष्ट्रवादीच्या ताब्यात. सभापतीपदी विक्रम शिंगाडे यांची निवड तर उपसभापतीपदी प्रियांका जगदाळे यांची निवड. पारशी माढा पंढरपूर तालुक्यात जाणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाच्या नवीन रेखांकनासंदर्भात अद्याप सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे कोणतीच माहिती नाही. माढा भूखंड अपहार प्रकरणी बांधकाम व्यावसायिक सोनू मनवानी यांना अटक. बांधकाम व्यावसायिकांनी फसवणूक केल्याचं निष्पन्न.
Rajmudra Residency Phase 3 Individual Luxury Bungalow. Step into your own space. Premium Bungalow Project at premium location. Rajmudra Residency Phase 3 बाळासाहेब ठाकरे चौक near CNS Hospital, देगाव मंगळवेढा रोड, लक्ष्मीपेठ, सोलापूर. Talk to us on 7066942570 or 8855055533. Enjoy luxury living space. राज्यात बायपाससाठी रुग्णाला खर्च नाही. आयुष्मान फुले योजनेत बायपास पूर्ण मोफत. नियम मोडणाऱ्या रुग्णालयांवर होणार कारवाई. आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांची विधानसभेत माहिती. राज्य शासन व वाधवानी AI यांच्यात सामंजस्य करार. कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे सार्वजनिक आरोग्य सेवांना मिळणार नवं बळ. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन. 2037 पर्यंत एसटी महामंडळाच्या ताफ्यातल्या सर्व बस इलेक्ट्रिक करण्याची योजना. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती. नाशिकच्या काळाराम मंदिरावर अयोध्येच्या धर्तीवर सुमारे 20 फूट उंच धर्मध्वज उभारण्याचा देवस्थान विश्वस्तांचा निर्णय. महाराष्ट्रात सर्व खासगी रुग्णालय आणि नर्सिंग होम्सचा आढावा घेण्यासाठी सरकार समिती स्थापन करण्याची घोषणा. नगरविकास खात्याचे प्रभारी मंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत केली. खास लग्न बस्ता खरेदीसाठी महाराष्ट्रातील सर्वात भव्य दालन, भव्य बस्ता कलेक्शन. शुभमंगल सावधान. VR पवार सारीज, 275 चाटी गल्ली, सोलापूर. संपर्क 0217 274 47 96, 274 47 98 आणि 274 47 99. लातूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी भाजपच्या उषा तळेगावकर यांची बिनविरोध निवड, तर उपाध्यक्षपदी महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या दयानंद सुरवसे यांची लागली वर्णी. LPGचं उत्पादन 11,000 मेट्रिक टनापर्यंत वाढवलं. केरोसिन पुन्हा उपलब्ध करून देण्याचे सरकारचे प्रयत्न. अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळांची विधान परिषदेत माहिती. राज्यात LPG सिलेंडरचा काळा बाजार आणि साठेबाजी रोखण्यासाठी पोलिसांची पथकं तैनात. 5 वर्षात 675 बिबट्यांचा मृत्यू. 198 बिबटे रस्त्यावर अपघातात ठार. वन विभागाची आकडेवारी समोर.